श्री स्वामी स्तवन. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पुण्यदत्त अवतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. ओम रक्तांगरक्तवर्ण पद्मनेत्र श्वासवंदनं कंठाटोपीचं माला दंडकमंडलधर कट्यांकर रक्षक त्रिगुणरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतारधारक पाहिमाम पाहिमाम पाहिमाम. आता करूया प्रार्थना. जय 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 गणना परतपरा कैवल्य सदना ब्रह्मानंदा येतिवर्या जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडाधीशा वेदवंद्या जगद्गुरु सुखधाम निवासिया सर्व साक्षी करुणालया भक्त जनताराया अनंत रूपे नटलासी. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तूच सुंदरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पै. तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक पालादी समग्र तूच रूपे नटलासी. करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देविता तू समर्थ आणि निश्चयी जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र तूच लागी धाग्र कोठे नसे पाहता असून या निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तुझे एक विश्वेशा वेदांचाही तर्कचाचरे शास्त्रातही नावरे विष्णू शंकर एक सरे कुंठित झाले सर्वही. मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्तुती सहस्रमुखही निश्चिती शिनला ख्याती वर्णिता दृढ ठेविला चरणी माता रक्षावे मजसी समर्था कृपा कटाक्षे दीनानाथा दासाकडे पाहावे आता इतुकी प्रार्थना आणावीची आपल्या मना कृपा समुद्री या मीना आश्रय देजे सदैव पाप ताप आणि दैन्य सर्व जाऊन निर्सोन इहलोकी सौख्य देऊन परलोक साधन करवावे दुस्तर हा भवसागर याचे पावा पैल तीर तो नाम तरणी साचार प्राप्त होऊ मजला ते अशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती बोली नाना न बाधत तुझ्या कृपे किती वर्णू आपले गुण द्यावे मत सुख साधन अज्ञान तिमिर निर्सोन ज्ञानार्क हृदय प्रकट वै शांती मनी सदा वसो वृताभिमान तो नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी बहु दुःख हे निर्सो तुझ्या भजनी चित्त वसो वृथा विषयांची नसो वासना या मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो सुगम दुर्गम जो भवपंत व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चिंता अंगी न यावी असत्यता सत्यविजयी सर्वदा आप्तवर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन इतुके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था असून या संसारात प्राचीन तव नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागी करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा. माझी आठाई वार्ता मीपणाची नसेची माझी आठाई वार्ता मीपणाची नसेची गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी नामजप. श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय 10वा. श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्वपुण्य म्हणून पावलो नरजन्म, याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा. ऐसा म्हणी करून विचार आरंभिले स्वामी चरित्र. ते शेवटासी नेणार स्वामी समर्थ असतीबाई. हवेली नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थाश्रमी बाळपणामे द्विजकोणी राहत होते आनंदे. संपत्ती आणि संतती अनुकूल सर्वतयाप्रती. सावकारी सरापी करती जनी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षाचे वय झाले, संसारात उबगले. सद्गुरु सेवेचे दिवस आले, मती पालटली तयाची. जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती. योग्य सद्गुरु आपणा प्रती कोठे आता भेटेल. पंचपक्वाने सुवर्ण ताटी भरून आपणा पुढे येती. पाहून या स्वप्नी अशा गोष्टी उल्हासले मानस. तत्काळ केला निर्धार, सोडावे सर्व घरदार. मायापाश दृढतर विवेक शिसरे तोडावा. सोलापुरी काम आमासी असे सांगून सर्वत्रासी. निघाले सद्गुरु शोधाशी घरदार सोडिले. मुरगोड ग्राम प्रख्यात तेथे आले फिरत फिरत. जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत. धर्मकर्मी सदारथ ईश्वर भक्त तैसाची. परितया नाही संतती म्हणून उद्विग्न चित्ती. मग शिवाराधना करती कामना चित्ती धरुणी. 12 वर्ष अनुष्ठान केले शंकराचे पूजन. सदाशिव प्रसन्न होऊन वर देत दयासी. तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन. मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा. ऐकून या वरासी आनंदले मानसी. वार्ता सांगता कांतेसी तीही चित्ती दोषली. 9 मास भरता पूर्ण कांता प्रवसली पुत्ररत्न. मल्हार दीक्षिते आनंदवन संस्कार केले यथाविधी. चिदंबर नामा बिध्यान ठेविले तया लागून. शुक्ल पक्षी शशी समान बाळ वाढू लागले. पुढे केले मौजी बंधन वेदशास्त्री झाले निपुण. निघंटू शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पडविले. एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी. चिदंबर दया अवसरी पूजे लागी आणिले. प्राण प्रतिष्ठा मंत्र म्हणता गजासी प्राण येऊन तत्वता. चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान. आयशा लीला अपार दाखविती चिदंबर. प्रत्यक्ष जे का शंकर जगद उद्धारार्थ अवतरले. असो पुढे प्रौढपणी यत्न केला दीक्षितांनी. सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चिले. त्या समी एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी. तूप गेले सरोनी दीक्षिता ते समजले. जले भरले होते घट तयासी लावता अमृत असत. ते घृत झाले समस्त आश्चर्य करती सर्वजण. तेव्हा पुणे शहरा माझी पेशवे होते रावबाजी. एके समयी ते सहजी दर्शनाते पातले. अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरित. यामुळे जण झाले त्रस्त दाद त्यांची लागेना. तयानी हे ऐकून मुरगुडी आले धावून. म्हणते दीक्षिताशी सांगून दाद आपली लावावी. रावबाजीसी वृत्तांत कौणुप करणी झाला श्रुत. म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना. मग दीक्षिताशी निरोप पाठविला आम्ही येतो दर्शनाला. परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे. ऐसे सांगता दीक्षिताप्रती त्यावेळी काय बोलती. आता पालटली तुझी मती त्वरित मागशी निरोप. कोपला तुझवर ईश्वर जाईल राज्यलक्ष्मी सर्व. वचनी ठेव निर्धार निरोप तुझला दिला असे. सिद्ध वाक्य सत्य झाले. रावबाजीचे राज्य गेले. ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मवरी. एके समय अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी. तेव्हा बोलले स्वामी यती आम्ही त्या ते जाणतो. यज्ञ समारंभाच्या अवसरी आम्ही होतो त्यांचे घरी. तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे तय होती. महासिद्धी दीक्षित त्यांची वर्णिले अल्पवृत. मुरगोडी बाळाप्पा येत पुण्यस्थान जाणूनी. तेथे ऐकला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ. भक्त जनतारणार्थ यतिरूपे प्रकटले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत प्रेमळ भक्त. 10वा अध्याय गोढा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभम भवतु शिरस्तु. अध्याय 11वा. श्री गणेशाय नमः.
मागले अध्यायी वर्णिले. बाळाप्पा मुरगोडी आले, पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे. तेथे कळला वृत्तांत, अक्कलकोटी साक्षात यतिरूपे श्रीदत्त वास्तव सांप्रत करीताती. परी मुरगोडीचे विप्र बाळाप्पाची सांगत, गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातिरी. तेथे आपण जाऊनी बैसावो अनुष्ठानी. श्रीगुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे. मानवला तयासी विचार, निघाले तेथून सत्वर. जवळी केले गाणगापूर, परम पावन स्थान ते. बाळाप्पा तेथे पातले, स्थान पाहून आनंदले. नृसिंह सरस्वती पावले, प्रेम भावी वंदिले. प्रातकाळी उठोनी संगमावरी स्नान करूनी. जप ध्यान आटोपूनी मागोती येती गावात. सेवेकऱ्याबरोबरी मागून या मधुकरी. भोजनोत्तर संगमावरी परतुनी येती ते. माध्यान स्नान करूनी पुन्हा बैसती जपत्यानी. असता जाता वासरमणी संध्या स्नान करावे. करून या संध्यावंदन जप आणि नामस्मरण. रात्र पडता परतून ग्रामा माझी येती ते. सद्गुरु प्राप्तीकरिता सोडून गृह सुतकांता. शीतोष्णाची पर्वा न करता आनंद वृत्ती राहती. शीतोष्णाचा होई त्रास, अर्धपोटी उपवास. परितयाचे मानस कदा उदास नोयेची. आय्याराम सेवे करी राहत होते गाणगापुरी. त्यासी देखून यायचे परी बाळापासी बोलती. तुम्ही भिक्षा घेऊनी निते यावे आमच्या सदनी. जे जे पडेल तुम्हास कमी तेथे आम्ही पुरवूजी. बाळापासी मानवले 2 दिवस तैसे केले. पोट भरून जेवले परी संकोच मानसी. जाणे सोडले त्यांच्या घरी मागून या मधुकरी. जाऊन या संगमावरी जोळी उदकी बुडवावी. आणून या बाहेरी बैसून तिथे शिळेवरी. मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला. ऐसे लोटले काही दिवस, सर्व शरीर झाले कृश. निश्चिती निश्चिंता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली. हिन आपले प्राक्तन भोग भोगवी दारुण. पावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची. 1 मास होता निश्चिती, स्वप्नी 3 येती मूर्ती. येऊन या दर्शन देती बाळाप्पा चित्ती सुखावे. 15 दिवस गेल्यावरी निद्रिस्त असता एके रात्री. एक ब्राह्मण स्वप्नाभितरी येऊन या अज्ञापी. अक्कलकोटी श्रीदत्त स्वामी रूपे नांदत. तेथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे. आपण केले अनुष्ठान परी तेनं झाले पूर्ण. आणखीन काही दिन क्रम आपला चालवावा. मग कोणी एके दिवशी बाळाप्पा आले संगमाशी. वृक्षातळी ठेवून वस्त्रासी गेले स्नान करावया. परतले स्नान करूनी सत्वर आले त्या स्थानी. वस्त्र उचलता खालूनी वृश्चिक एक निघाला. त्याशी त्यांनी न मारिले नित्यकर्म आटोपिले. ग्रामा माझी परत आले गेले भिक्षा कारणे. त्या दिवशी ग्रामाभितरी पक्वान मिळाले घरोघरी. बाळाप्पा तोषले अंतरी उत्तम दिन मानिला. अक्कलकोटी जावयासी निघाले मग त्याच दिवशी. उत्तम शकुंतयासी मार्गावरी झाले. चरण चाली चालून अक्कलकोटी दुसरे दिनी. बाळाप्पा पोचले येऊनी नगरी रम्य देखिली. जेथे नृसिंह सरस्वती यतिरूपे वास करीती. तेथे सर्व सौख्य नांदती आनंद भरला सर्वत्र. त्या क्षेत्रीचे महिमान केवी वर्णू मी अज्ञान. प्रत्यक्ष जे वैकुंठ भुवन स्वामी कृपेने झाले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. श्रोते सदा परिसोतो. 11वाध्याय गोडा. शिरस्तु शुभम भवतु. अध्याय 12वा. श्री गणेशाय नमः. कराया जगुद्धार हरावाया भूभार. वारंवार परमेश्वर नाना अवतार धरीत असे. भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्रीदत्त यतिरूपे प्रकट होत. तेची समर्थ श्री स्वामी. गता अध्यायाच्या अंती बाळाप्पा आले अक्कलकोटी. पुण्यनगर पाहून दृष्टी आनंदपोटी न जमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास वागेत. यात्रा आली बहुत गर्दी झाली श्री जवळी. दर्शन इच्छा उत्कट चित्ती खडी साखर घेऊन आती. गर्दी माझे प्रवेश करती स्वामी सानिध्य पातले. आजनुभाऊ श्वासवदन श्री स्वामी मूर्ती पाहून बाळाप्पाने धावून दृढ चरण धरी येले. येऊन या भानावरती श्री चरणांची सोडली मिठी. ब्रह्मानंदन माये पोटी स्तोत्र ओटी गात असे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी. उठून या काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षाशी आलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून. बाळाप्पावरचे प्रेम अशा कृतीने दाविले. त्या सवे एक जागीरदार ते होते बिराडावर. स्वयंपाक करून तयार म्हणती जाऊ दर्शना. म्हणती जाऊन स्वामीसी अर्पण करा नैवेद्यासी. अवश्य म्हणून तयासी बाळाप्पा तेव्हा चालले. या समय श्री समर्थ असती नृप मंदिरात. राजज्ञे वाचून तेथे प्रवेश कोणाचा न होय. मार्गावरून परतले सत्वर बिराडावरी आले. तेथे नैवेद्य अर्पण केले. मग सारिले भोजन. नित्य प्रातकाळी उठून षटकर्माते आचरण घेऊन स्वामी दर्शन जपा लागी बैसावे. श्री शंकर उपास्य दैवत त्यांचे करावे पूजन नित्य. माध्यानी येता आदित्य जपानुष्ठान आटपावे. करी जोडी घेऊनी श्री स्वामी जवळी येऊनी. मस्तक ठेवूनी चरणी जावे भिक्षे कारणे. मागून या मधुकरी मग यावे बिराडावरी. जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान. ऐसे प्रकार करून अक्कलकोटी राहिले. 16 आदी करून सेवे करी बहुत जण. त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी. एके दिवशी तयासी बाई आज्ञा करी यायची. आपणही श्री सेवेसी करीत जावे आनंदे. बहुत जण सेवे करी बाई मुख्य त्या माझारी. सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता बाई. या कारणे आपसात भांडणे होती सदोदित. स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असे. हे बाळाप्पाने पाहुनी नाना युक्ती योजुनी मोडून टाकले भांडण. एकचित्त सर्व केले. बाळाप्पाची प्रेमळ भक्ती पाहून संतोष स्वामी प्रती दृढ भाव धरून चित्ती सेवा करती आनंदे. ऐसे लोटता काही दिवस. बाळाप्पाच्या शरीरास व्याधी जडली रात्र
रात्रंदिवस चैननचे क्षणभरी भोग भोगीला काही दिन कागदाची पुडी बेंबीतून पडली ती पाता उकलोन विष त्यात निघाले पूर्वी कोण्या कृतज्ञे बाळापाशी यावे मरण विष दितले कानवल्यातून पडले आज बाहेर स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी सद्गुरु सेवा त्यांच्या करी व्हावे लिखित विधीचे प्रत्येक सोमवारी तयानी महादेवाची पूजा करुनी मग यावे पडतोनी स्वामी सेवे कारणे हे पाहून एके दिवशी बाई विनवी समर्थाशी आपण सांगून बाळापाशी शंकरपूजनीवर जावे तैशी आज्ञा तयाप्रती एके दिनी समर्थ करती तरी बाळाप्पाच्या चित्ती विश्वास काही पटेना बाईच्या आग्रहावरून समर्थ दिली आज्ञा जाणं हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चयी पूजा करणे उचित न करावी हेची सत्य या परी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळाप्पा एक चिठ्ठी तयातून उचलून पाहता वाचून न करावीचं पूजन ते माझी लिहिले असे तेव्हा सर्व भ्रांती पिटली स्वामी आज्ञा सत्य मानिली ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळाप्पाशी दारापुत्र सोडून देशी आपण येथे राहिला आपण आल्यापासून आमचे होते नुकसान ऐसे बोल ऐकून बाळाप्पा म्हणे खिन्न झाला स्वामींनी मज आज्ञा द्यावी मी जातो आपल्या गावी परी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल ऐसीच श्रीपाद भट्ट एके दिवशी विचारिले समर्थासी कुलदेवतेच्या दर्शनासी जावायची बाळाप्पा ऐसे ऐकून श्री समर्थ हास्यमुखी काय बोलत कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळाप्पा येथे करीत असे श्रीपाद म्हणे बाळाप्पासी समर्थने देते आज्ञाशी तरी टाकून चिठ्ठ्यासी आज्ञा द्यावी आपण त्याचे कपट न जाणूनी अवश्य म्हणे त्याच दिनी 2 चिठ्ठ्या लिहून उभयंतनी टाकिल्या चिठ्ठी आपल्या करी भटजी उचली सत्वरी येथे राहून चाकरी करी ऐसे लिहिले असे स्वामी चरणी दृढ भक्ती बाळापाची चढली होती कैसा दूरतया प्रती करतील येती दयाळ इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृतकथ संमत सदा प्रेमळ परिसोतो द्वादशाध्याय घोडा श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज चरणार्पणमस्तु शिरस्तु।